ऑडिशनला बोलवता तुम्ही, असं याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही इथपर्यंत बघाल आमचा अंत. छान छान दिसणाऱ्यांना फक्त तुम्ही कॉल करता काय? तसं असेल तर सांगा ना, येऊच नका म्हणून. तसं लिहा की काळ्यांना इकडे परमिशन नाहीये, काळे चेहऱ्यांना इथे येणं गरजेचं नाहीये. आम्ही कशाला मग मूर्खासारखं हिरोईन बनायला यायचं? म्हणजे आम्ही अभिनय करायचंच नाही, कॉल आला नाही म्हणून मी इकडे आलो. आता मी अशी दिसते, माझा दोष आहे का? तुम्ही एक काम करा, तुम्ही फॉर्म भरा. तुम्ही फॉर्म भरा, मी आज जाऊन बोलण्याचा प्रयत्न करतो. हाय, माझं नाव राधा कुलकर्णी. मी ॲक्टिंगमध्येच करते, म्हणजे थिएटर. मी पुण्याची आहे. थिएटरमध्ये मी घाशीराम कोतवाल करते. आई रिटायर होते करते. काय करणार आज? मी घाशीराम कोतवालमधला एक माझी एंट्री आहे, छोटासा पोर्शन आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. फक्त एक कॉम्प्रोमाइज, आणि मला वाटेल तेवढं यश ना असं स्पर्श करता येईल इतक्या जवळ वाटलं होतं गो. त्यावेळेस ना मृण्मयी असं सगळं साठून आलं होतं. माझं अपयश, पैसा, प्रसिद्धी. मी जन्माला आले ना, माझ्या बापाची मी 5वी मुलगी. 5 नंबर असं चिडवायचं मला, रडायला यायचं, कंट्रोल करायचे, डोळ्याच्या आधी नाकातनं पाणी यायचं, शेंबडे म्हणायचे मला, कंट्रोल करायचे. माझा प्रॉब्लेम हे एवढे सगळे प्रॉब्लेम, एक बाई म्हणून एवढे सगळे प्रॉब्लेम, आणि मी का नाही जगायचंय मला आता. प्रॉब्लेम्स मला ऐकू येतात, ऐकू येतोय मला. प्रॉब्लेम्स. हॅलो काकू. हॅलो काका, मी इरा. तुमचा मुलगा अनिकेत त्याच्या वर्गात आहे. मी तुमच्या सोसायटीतच राहते. ॲक्च्युली म्हणलं तर मी त्याची मैत्रीण पण आहे. म्हणजे काल संध्याकाळपर्यंत होते. आजचा स्टेटस जरा सांगणं अवघड आहे. एनिवेज सांगते ना काय झालं. 1 मिनटं, जरा माहोल क्रिएट करू देत. काकू, आय मीन सासूबाई, आजपासून तुम्ही माझ्या सासूबाई आहात. अहो, का म्हणून काय विचारता? जे लग्नानंतर घडायला पाहिजे ते काल घडलं ना, तर तुम्हीच माझ्या सासूबाई. शेट, अनिकेत आला. काकू, हे तुमचं घरगुती मॅटर आहे, प्लीज तुम्ही सॉल्व्ह करा. मी आत थांबते आणि त्याला जाब विचारा. मस्त केलंस तू. थँक्यू. तू कुठली आहेस का? मी ॲक्च्युली खोपोलीची आणि आता लग्न झाल्यावर पुण्यात आले. सेन्स ऑफ ह्युमर पण खूप छान आहे तुझा. टायमिंग पण खूप छान आहे. प्रोजेक्शन चांगलं होतं आवाजाचं, मजा आली. थँक्यू. लक्ष झकास हिरोईनच्या ऑडिशनसाठी तू आली आहे आणि जाताना काहीतरी घेऊन जाणार आहेस. थँक्यू सो मच. थँक्यू. मुंबईतल्या अंधेरी भागात सकाळी 8ला ऑडिशनला सुरुवात झाली आहे. आता वाजलेत 6:30. आत्तापर्यंत अर्ध्याहून जास्त मुलींची ऑडिशन झालेली आहे आणि काही जणींची बाकी राहिली आहे. आणि आता अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला कळणार आहेत त्या 10 जणी, त्या टॉप 10 ज्यांच्यातून एक आपल्याला मिळणार आहे लक्स झकास हिरोईन. लाईट्स कॅमेरा ॲक्शन असं म्हटल्यावर मी नेहमीच रेडी असते. पण आज फक्त लाईट्स कॅमेरा आणि ॲक्शन नाही आहेत, समोर जजेस पण बसलेत आणि त्यांच्या समोर परफॉर्म करायचं आहे. सो खूप भीती वाटते आहे. सो माहिती नाही, अशा रियालिटी शोमध्ये पार्टिसिपेट फर्स्ट टाईम करते आणि असं जजेस काय रिझल्ट असेल, काय सिलेक्शन, कसं सिलेक्शन होईल, सगळ्याची खूप भीती वाटते आहे. होप फॉर द बेस्ट. हॅलो. हाय प्रार्थना, कशी आहेस तू? मस्त. इट इज सो गुड टू सी यू हिअर प्रार्थना. इतका आनंद झाला तुझ्या इकडे बघून. तुझं खूप खूप स्वागत आहे प्रार्थना. तुला मी बघितली बऱ्याच मराठी पिक्चर्समध्ये, हिंदी सिरियल्समध्ये, आणि माझी अशी इच्छा आहे की इथे पण तू खूप पुढे जावंस. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रार्थना, काय करणार आहेस तू? एक लहान एक मुलीची ॲक्टिंग करते आहे की ती मुलगी आता मोठी झाली आहे. हलोलोलो अशा मुली असतात त्या काहींची झाली आहे. कशा मुली असतात? अशा हलोलोलो अशा वा, मला हा फॉर्मॅटच आवडला. मला एक नवीन कॅटेगरी मिळाली मुलींची. हलोलोलो. पण कधीतरी अचानक ती विसरते. ती तिच्या 7 वर्षाच्या लहानपणात ती जाते. एक गोष्ट सांगायची है काला आणि चिमणीची. आणि अंकल आप है ना क्या करना, वो क्या कहते हैं उसे, मेरे जो बेडरूम में एक तेल की बॉटल रखी है, मुझे एक अच्छा सा मॉलिश करना. काय सांगू बाबा, चिमणी पडली किरीत, चिमणा लुटू मुटू, कवड्याचे डोळे फुटू.
तर ना त्या कावळ्याचे डोळे फुटून जातात आणि आता कावळा ना असा उडत 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 एका मोठ्या अशा वडाच्या झाडाखाली जातो आणि तिथे प्लीज एक सिगरेट हवी आहे मला. सो मला ती सिगरेट प्लीज. हां, तुमच्याकडे लायटर नाही, आय नो दॅट, बट मला खाळीपेटी चालेल. या, थँक्यू सो मच. अँड इट्स गोईंग ऑन. प्रार्थना, फॅन्टॅस्टिक. आणि स्वप्ना हॅज जस्ट वन थिंग फॉर यू टू से. थँक्यू. जजेस, बाहेर एक कंप्लेंट आली आहे. मी फार नाही समजावू शकलो, तर माझं असं मत आहे की तुम्ही जर एकदा तिला भेटलात तर बरं होईल. प्लीज त्यांना नाही कॉलर या. नमस्ते. नमस्कार. एक तर तुम्ही आधी रडू नका आणि मला सांगा काय बरं झालं. तुमचं नाव काय? माझं नाव भाग्यश्री पाणे. नमस्कार. मी परळमध्ये राहते. बरं. सर, फक्त एवढ्याच वाईट वाटतं की थिएटर करते आणि संधी नाही मिळते. बरं. संधी शोधायला गेलं किंवा कुठे प्रयत्न केले की फक्त ह्याच्यामुळे बाहेर काढतं. ह्याच्यामुळे म्हणजे रूपामुळे? रूपा. बरं. रुपारेल कॉलेजला होते. बऱ्याचशा एकांकिका केल्या. तेव्हा कुठे वाटलं की नाही, मी काहीतरी करू शकते आयुष्यात. मिल कामगार असताना बाबांचं जे स्वप्न होतं अभिनय करण्याचं, ते मी पूर्ण करून दाखवेन. पण जर फक्त थिएटर करते हो, स्क्रीनवर नाही कोणी घेत मला. आम्ही टॅलेंट बघायला बसलो इथे. पाणी. रिलॅक्स हो. शांत झालीस तर छान परफॉर्म करशील ना, होय की नाही? बसायचं का तुला? बसायचं 2 मिनिटं. खुर्ची हवी का तुला बसायला? सर, मी परफॉर्म करते. एक दोन मिनिटं बस, श्वास घे. नाही सर, मी करते. मस्त. चला. वेश्या म्हणजे व्यभिचारिका. तुमच्या सोफिस्टिकेटेड समाजातल्या किती बायका दाखवू? नाही, एखादी बाई कोरी आहे का नाही हे तिने सांगितल्याशिवाय कसं ठावं पडणार? तुमचं वडीलच तुमचं बाप आहे हे आईनं सांगितलं म्हणूनच त्यावर विश्वास ठेवलात ना. नाही, ती खोटं बोलत असेल तर साहेब, माझी पोरं बी शिकून मोठी होतील ना तेव्हा अशीच भांडतील हो तुमच्यावानी. पण धंद्यापायी असं गावतच नाही बघा कुणी बोलायला. आणि भेटलं ना असं का समजा भळा 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 बाहेर पडतंय. संगीता वाट बघत असं येते. कसं वाटतंय तुला? खूप छान. तुला माहिती आहे का तुझी स्माईल किती गोड आहे? तुझी पोटतिडकी कळली आम्हाला. तुझी पोटतिडकी. सर, माझ्या या आठवणी आहेत लहानपणापासूनच्या. तुम्ही पण कदाचित हे बघून सरप्राईज व्हाल. थांब, मी येतो तिकडे. ओ, हा मी आहे. हा कुठला फोटो आहे? तुम्ही परळ सार्वजनिकला आला होता. बर. तेव्हा ना सर, माझी अशी खूप इच्छा होती की मी या फोटोत तुमच्याकडे बघते आणि तुम्ही पुढे बघताय ना, तर तुम्ही माझ्याकडे बघून एक असा फोटो काढा. बरं, तुला माहिती आहे आत्ता माझी इच्छा काय? काय सर? माझी इच्छा हा आहे की मला नेहमी असं वाटतं की पैसा, रूप, रुतबा, गाड्या, बंगला हे सगळं कोणाकडे असतं, कोणाला मिळतं, कोणाकडे नसतं. पण एक गोष्ट ना जी कोणी कोणाची बदलू शकत नाही, ती असतो माणसाचा खरेपणा. आणि तुझ्या निमित्ताने आज आम्ही सगळेच एका अत्यंत खऱ्या माणसाला भेटलो. थँक्यू सर. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात जे काही हिरो आहेत ना 8-10, त्यातली आजपासून तू एक हिरो आहेस. आणि मला तुझ्याबरोबर एक फोटो काढायचा आणि असा फोटो आपण बनवू आणि त्या फोटोमध्ये ना मी तुझ्याकडे बघतो आणि तू स्टारसारखी समोर बघ. हां, तसं आपण एक फोटो काढू. चल तिकडे बघ, तू समोर बघ असं ॲटिट्यूडमध्ये. तुझं लक्षच नाही, तुला माहितीच नाही तुझ्याकडे कोण बघतं ना. तुला काय माहिती किती लोक तुझ्याकडे बघत असतील. तर तू अशी एकदम अशी राणीसारखी समोर बघ आणि मी तुझ्याकडे बघतो. गॉड ब्लेस. गॉड ब्लेस. मोठी हो.
म्हणजे इथे यायच्या आधी मला म्हणतो तू काय पहिल्याच राऊंड मध्ये रिजेक्ट होशील, तू कशाला जाते तिकडे. मग तुम्ही ऍटलीस्ट हाय हॅलो तरी करा त्याला. मी नंतर बाहेर येऊन त्याला हाय हॅलो करतो. मग आता तो घेऊन जाईल मला रिजेक्ट झाली म्हणून. दर अर्ध्या तासाने बेबी को ज्यूस चाहिए. काय म्हणायचं? बेबी को ज्यूस चाहिए. बेबी को ज्यूस चाहिए 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 मतलब चाहिए. चाहिए मतलब चाहिए.